So 20th number MCQ. Ratio of volume of free air actually delivered by the machine per unit to the total swept volume by the piston per minute is known as. Actually, see now what is expected here. I will tell you. Let me tell you. Compression ratio. Answer is very correct. It's a compression ratio. Yeah. Its answer is compression ratio. So what you need to focus is here free air. This free air means non-compressed air. इथं फ्री एअरचा अर्थ काय घ्यायचा आहे, जी एअर कॉम्प्रेस केलेली नाहीये, म्हणजे एअर कॉम्प्रेस व्हायच्या आधी जेवढी एअर आतमध्ये सक केली गेली ती एअर, that air is termed as free air. Okay, so free air means total air sucked upon total swept volume. So what is swept volume? Swept volume is nothing but the volume covered by piston. Swept volume कोणाला म्हणायचं? Volume covered by piston. Sir, काय समजेना? I will tell you. Let wait. I will tell you. असा सिलेंडर असतो. ओके, सो सिलेंडर मध्ये सपोज हा पिस्टन आहे. इथं खाली सपोज बीडीसी आहे आणि इथं वरती टीडीसी आहे. तर हा पिस्टन, सो दिस पिस्टन मॅक्सिमम कुठपर्यंत जातो? इथपर्यंत जातो आहे का नाही, वरती. मॅक्सिमम टॉपला एवढा जातो, मॅक्सिमम बॉटमला एवढा जातो. लेट अस से मॅक्सिमम बॉटमला पिस्टन एवढा जातो, मॅक्सिमम टॉपला पिस्टन एवढा जातो. तर इथून अगदी टॉप पासून इथपर्यंतचं जे व्हॉल्यूम आहे, अगदी टॉप पासून इथपर्यंत, याला म्हणायचं टोटल व्हॉल्यूम. हा झाला टोटल व्हॉल्यूम. अगदी टॉप पासून अगदी बॉटम पर्यंत हा झाला टोटल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर टीडीसी आणि बीडीसी हा जो एवढा ह्या दोघांमधला जो व्हॉल्यूम आहे याला म्हणायचं स्वेप्ट व्हॉल्यूम. याला काय म्हणायचं? स्वेप्ट व्हॉल्यूम. क्लिअर? ओके, हे स्वेप्ट व्हॉल्यूम झालं. डन. नेक्स्ट, तर व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी त्याला ती कशाला म्हणायचं? आता ऍक्च्युली कसं आहे माहिती का, ह्या ज्या टर्म्स आहेत ना त्या प्रत्येकाला एक एक डेरिवेशन आहे बेसिकली. त्याच्यामुळे हे काय नाही मी सांगू शकणार असं ॲड सच तुम्हाला. शॉर्ट मध्ये सांगण्यासारखं नाहीये. दॅट इज वाय आय हॅव नॉट टोल्ड दीज 3. हे तिन्ही पण मी त्याच्यामुळे सांगितलेलं नाहीये. आणि बघायला गेलं तर हे तिन्ही इररिलेव्हंट टर्म्स आहेत. आपल्याला इथं काय घ्यायचं? रेशो घ्यायचा आहे. सो रेशो अल्टिमेटली बिकम्स द करेक्ट आन्सर. ओके, सो व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी हा फक्त व्हॉल्यूमच्या रिलेटेड नाहीये. सो व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी ही एअर किती डिलिव्हर झाली, किती टाइम, किती मेकॅनिकल एनर्जी, ह्या सगळ्याचं ते कॉम्बिनेशन असतं. गेटिंग? सो त्याच्यामुळे आपण त्या डीपला नाही जाणार. सो इट विल गेट डायव्हर्टेड. ते थर्मोडायनामिक्स सर विचारत नाहीत ना ते इफिशियन्सी? नाही, डोंट वरी, अजिबात विचारणार नाही. आपल्याला फार तर कॉम्प्रेसर मधलं रेशो पर्यंत विचारतात, त्याच्यावरती नाहीत विचारणार. डेफिनेटली. गेटिंग इट? सो डोंट वरी. If something you will find irrelevant, no, that means that is not the answer. You always remember this stuff. Getting it? These are the irrelevant things. They are simply added to confuse you. So don't worry. Compressor which compress air in only one end of cylinder is known as. त्याला काय म्हणायचं सांगा बरं? Compressor which compresses air in only one end of cylinder. सिंगल ऍक्टिंग Very correct. Single acting, not a single stage. बरं का, याचा आन्सर सिंगल ऍक्टिंग आहे, सिंगल स्टेज नाही. सिंगल स्टेजचा अर्थ वेगळा होतो आणि सिंगल ऍक्टिंगचा अर्थ वेगळा होतो. सो इट्स आन्सर इज सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर.
compressor which compresses air from atmospheric pressure to desired discharge pressure in a single operation is known as, याचा आन्सर आहे सिंगल स्टेज. Single. Okay, its answer is single acting, its answer is single stage. Done. कुठं होतो आपण? compress air at to 23 number झालं ना. To compress air at high pressure it is advantageous to use single stage compression, multi stage compression with intercooling, multi stage compression without intercooling, none of the above. So its answer is multi stage compressor with intercooling. हे मी सांगितलं होतं ना, आठवत आहे का? मल्टी स्टेज कॉम्प्रेसर आपण बघितला होता, त्याच्यामध्ये इंटरकूलिंग होतं. त्याच्यानंतर मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं इंटरकूलिंग कशासाठी असतं, तर इफिशियन्सी वाढवतं. गेटिंग इट? सो इंटरकूलिंग इन्क्रीजेस द इफिशियन्सी. सो दिस इज द आन्सर. टू कॉम्प्रेस हाय प्रेशर. मल्टी स्टेज फक्त एमसीक्यू लाच येतं ना? फक्त एमसीक्यू ला. थेअरी मध्ये मल्टी स्टेज आपल्या सिलेबसलाच नाहीये. रादर हे विचारलं पण जाणार नाही, पण आपल्या सेट मध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. गेटिंग इट? सो मल्टी स्टेजिंग इज नॉट आवर पार्ट ऑफ आवर सिलेबस. मल्टी स्टेजिंग आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. इंटरकूलिंग सुद्धा आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. बट ऍज इट इज देअर इन आवर सिलेबस, सॉरी देअर इन आवर बुकलेट, वी आर डिस्कसिंग. आपल्या बुकलेट मध्ये आहे तो क्वेश्चन म्हणून आपण डिस्कस करतोय. कारण होतं काय सांगतो तुम्हाला, मेजॉरिटी ऑफ अदर इन्स्टिट्यूट्स ऑल्सो refer over this MCQ booklet only while setting the paper. पेपर सेट करताना बऱ्याच वेळा आपला बुकलेटचा पण वापर केला जातो. गेटिंग इट? त्याच्यामुळे जर आपण ह्याच्यावरती पण नजर ठेवायची, सो इट विल बी ऍडव्हान्टेजियस. हा, किती नंबर आता? 24 नंबर. मल्टी स्टेज एअर कॉम्प्रेसर ॲज कम्पेअर टू सिंगल स्टेज कॉम्प्रेसर गिव्स मोर युनिफॉर्म टॉर्क, रिड्युसेस कॉस्ट ऑफ कॉम्प्रेसर, reduces work done per kg of air, improves volumetric efficiency for given pressure ratio. आता हा पूर्ण सगळे ऑप्शन पण आउट ऑफ बाउंड आहेत, सगळे ऑप्शन पण याचे आउट ऑफ बाउंड आहेत आणि क्वेश्चन पण आउट ऑफ बाउंड आहे. हा करूच नका, कारण मला तुम्हाला सगळ्या टर्म एक्सप्लेन कराव्या लागतील. सो आय विल नॉट एंटर दिस क्वेश्चन. गेटिंग इट? सो डोंट एंटर दिस क्वेश्चन इटसेल्फ. इट इज कम्प्लिटली आउट ऑफ बाउंड ऑफ युअर सिलेबस. पूर्णपणे तुमच्या सिलेबसच्या आउट ऑफ बाउंड आहे. 24 नंबरचा बरं का, लक्षात ठेवा. हा, 25. द स्पीड ऑफ रोटरी compressor as compared to reciprocating compressor is. याचा आन्सर काय? मी सांगितलंय मोर. रोटरी कॉम्प्रेसर हॅज मोर स्पीड. देन ए रिसिव्हर इन कॉम्प्रेसर इन्स्टॉलेशन इज युज्ड. आता हे रिसिव्हर म्हणजे काय? एक टँक दाखवला होता बघा मी तुम्हाला, आठवत आहे का? कॉम्प्रेसरच्या खाली एक टँक असतो असा. हा रिसिव्हर म्हणजे हा टँक खालचा. दिस टँक इज नथिंग बट ए रिसिव्हर. मग तो रिसिव्हर कशासाठी असतो? टू कलेक्ट compressed air. To collect compressed air we are using receiver. Next, intake air filters are provided on air compressor for removing. Air compressor ला फिल्टर लावलेला असेल इनटेक ला, कशासाठी लावतात? फिल्टर कशासाठी लावतात? Remove impurities of air, dirt, dust from suction air. So both are correct. Both A and B are correct. Next, speed of rotary compressor as compared to reciprocating compressor is always more. Double ala ka ha? It is appearing 2 times. Okay. Next, 26th. A receiver in compressor. अरे हा पण परत आला. 29 चालू आहे सर. 29 चालू आहे सर. 29. मी चुकतोय का? 29. ओके. हा, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर इज कुठला आहे ह्यातला? आहे, रेसिप्रोकेटिंग आहे, व्हेन आहे.
All the above. All of the above. above. We have studied two. Reciprocating we have studied when we have studied. So two are there. That means third will be also automatically there. Okay. Next, study. In an air compressor plant, after cooler is used to. After cooler. आफ्टर कूलर कधी असतो, कॉम्प्रेसरनं पूर्ण एअरला कॉम्प्रेस केली आणि तो बाहेर चालला की तिथं तो आफ्टर कूलर लावलेला असतो. गेट कॉम्प्रेस एअर आता डिलिव्हर करायची आपल्याला, त्या डिलिव्हरीच्या वेळेस तिथं आफ्टर कूलर लावला जातो. आफ्टर कूलर कूल द एअर. खाली काय आन्सर असेल बघून घ्या. याचा आन्सर कूल द एअर पाहिजे 30चं. 31 कारण मॉइश्चर सेपरेट होत, कुलिंग न मॉइश्चर सेपरेट होत नाही. तर रिड्यूस व्हायचा तर काही विषयच नाही. आणि एअरचं व्हॉल्यूम कशाला रिड्यूस करायचं आहे, कॉम्प्रेसर आउटपुट एक्सपेक्टेड काय असतं आपल्याला, हाय प्रेशर. नेक्स्ट, ॲटमॉस्फेरिक एअर इज टू बी कॉम्प्रेस्ड टू 99 बार. आता ह्याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, लक्षात घ्या. नाउ लिसन टू मी फर्स्ट. If this question comes for your exam, unfortunately if it will come, you should write its answer as a reciprocating compressor. Its actual answer is screw compressor. Screw compressor is a compressor which delivers very 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 high pressure. सगळ्यात जास्त प्रेशर कोण देतो तर स्क्रू टाइप देतो. But remember, we have not studied the screw compressor. So if at all this question comes to your exam, you should write its answer as a reciprocating type compressor. Don't worry, I take its responsibility. Clear? जर हा परीक्षेत आला तर ह्याचं उत्तर रेसिप्रोकेटिंगच लिहायचं, स्क्रू नाही लिहायचं. क्लिअर? कारण स्क्रू आपण शिकलेलो नाही आहोत. 90 बार इज व्हेरी व्हेरी हाय प्रेशर. रिमेंबर, 90 बार म्हणजे किती झालं, ॲटमॉस्फेरिक एक बार असते. एक बारच्या 90 पट करायचं आहे तुम्हाला. यू नीड टू इन्क्रीज द प्रेशर 90 टाइम्स. So that is why screw type must be used. But we have not studied the screw type, so we will not write screw. We will write reciprocating only. So as per our knowledge, as per our study, the high pressure compressor is reciprocating. So we will mention only reciprocating. Yeah. So remember this thing. लक्षात राहील का हे? हा प्रश्न आला आपल्या MCQ मध्ये, कधी जरी प्रश्न आला हाय प्रेशर म्हटलं की रेसिप्रोकेटिंगच आलं पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. हाय डिस्चार्ज म्हटलं की तुमच्या आन्सरमध्ये सेंट्रिफ्युगलच आलं पाहिजे. रिमेंबर, हाय प्रेशर म्हटलं की रेसिप्रोकेटिंग आलं पाहिजे. पंप असू द्या, कॉम्प्रेसर असू द्या. हाय डिस्चार्ज म्हटलं तर हाय डिस्चार्जला कोण लिहायचं, सेंट्रिफ्युगल लिहायचं. हाय डिस्चार्ज पंप, सेंट्रिफ्युगल. नेक्स्ट, आता हे काय, टर्बाईन चालू झाले. द डिव्हाइस युज्ड टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर फॉलिंग फ्रॉम ग्रेट हाइट्स इनटू मेकॅनिकल वर्क. कोण करतं हे काम? कायनेटिक एनर्जी टू Turbine. So this is turbine. For high head, low specific speed and low discharge, low power, which turbine is used? आता एवढं लक्षात ठेवायचं, हाय हेड लो डिस्चार्ज. कोण असतो हाय हेड लो डिस्चार्ज? Pelton turbine. Pelton turbine. पेल्टन व्हील टर्बाईन. गेटिंग इट? सो पेल्टन व्हील मधलं बघायचं नाही, लो स्पेसिफिक हीट असेल किंवा लोअर काय असेल ते. सो डोंट सी दॅट पार्ट. क्लिअर? हो, तुम्हाला काय किती आहेत क्वेश्चन्स? अरे काय क्वेश्चन्स किती आहेत हे? संपणार का आपलं हे लेक्चर? ह्यातच जाईल. तुम्ही बघणार का? पुढचं चॅप्टर चालू करायचं का आपण? 20 मिनिटं तर गेले इथंच. व्हॉट यू थिंक? का घ्यायचे पटापटा? घेऊया सर. घेऊया चला. फॉर लो हेड, हाय स्पेसिफिक फीड, हाय पॉवर, हाय डिस्चार्ज, विच टर्बाइन इज युज्ड? सो रिमेंबर, कपलान टर्बाइन. हाय पॉवर म्हटलं की कपलान टर्बाइन. कपलान टर्बाइन शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आठवत आहे का? मोस्ट प्रोबेबली कुठला वापरला जातो तर कपलान टर्बाइन वापरला जातो. गेटिंग इट? कारण कपलान टर्बाइन काय देतो, कपलान टर्बाइन जरा जास्त पॉवर देतो. का? कारण तो कसा आहे, खूपच ग्राउंडच्या थोडासा आपण खाली घेतला जातो आणि वॉटर फ्लो आपल्याला फार प्रॉपरली मेंटेन करता येतो.
कपलान टर्बाईनचे ब्लेड्स ऍडजस्टेबल असतात. त्याचे ब्लेड्स ऍडजस्टेबल असल्यामुळे आपण व्यवस्थित फोर्स अँगल ऍडजस्ट करू शकतो, त्याच्यामुळे हाय पॉवर मिळते. क्लिअर. लो हेड हाय डिस्चार्ज, लो हेड हाय डिस्चार्जचे दोन असतात, फ्रान्सिस आणि कपलान. इथं हाय पॉवर शब्द आल्यामुळे आपण कपलान वापरणार. इट्स आन्सर शुड बी कपलान टर्बाईन. नेक्स्ट, फॉर इम्पल्स वॉटर टर्बाईन विच टर्बाईन इज युज्ड? इम्पल्स म्हटलं की पेल्टन व्हील. पेल्टन. फॉर विच टर्बाईन नोझल इज युज्ड? पेल्टन व्हील. पेल्टन. For which turbine vanes or runner blades are used? The vanes and the runner blades Francis and Kaplan ला असतात. So answer is both B and C. Then draft tube is used. Draft tube कशासाठी वापरली जाते? To increase pressure energy of water leaving to tail race. Option A. हा परीक्षेला फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झामिनरला हा क्वेश्चन आवडतो विचारायला सारखा, त्याच्यामुळे हा सारखा पडतो परीक्षेत. The devices, turbines, IC engines which develop power from their operation are called power producing devices. For medium head, medium specific feed, medium discharge, medium power, which turbine? Francis turbine. Runner is used in. Runner कशात असतो? टर्बाइन मध्ये असतो. Runner is in turbines. For reaction water turbine, which turbine is used? Reaction ला Kaplan आणि Francis आहेत. So both B and C. For which turbine buckets are used? Buckets कुणाला असतात? Buckets पेल्टन. पेल्टन व्हील ला. Buckets पेल्टन व्हील ला असतात. For which turbine draft tube is used? कपलान आणि फ्रान्सिस. कपलान फ्रान्सिस दोन्हीला ड्राफ्ट ट्यूब असते. The nozzle is used to. नोझल कशाला वापरली जाते? इन्क्रीज प्रेशर? नो. टू डिक्रीज प्रेशर? नो. To increase kinetic energy. Very correct. This is the correct answer. Nozzle is used to increase kinetic energy of water. आता हे सर्ज टँक, आता हा सर्ज टँक तुमच्या सिलेबसला नाहीये, तरी देखील मी तुम्हाला सांगतो सर्ज टँक काय असतो तो. आय विल टेल यू. डोंट वरी. पहिल्यांदा एमसीक्यू पूर्ण करू, मग तुम्हाला सर्ज टँक सांगतो. दी टर्बाईन ब्लेड्स आर. टर्बाईनचे ब्लेड्स कसे असतात? स्ट्रेट असतात का? नाही, कर्व्ड असतात. व्हेरी करेक्ट. दी ब्लेड्स आर कर्व्ड. सर्क्युलर नाही बरं का, कर्व्ड आन्सर याचा. पेन स्टॉक इज युज्ड टू. To convey water from dam to turbine. Convey water from dam to turbine. In reaction turbine, pressure on the two sides of the moving blades. कसा आहे? Pressure on the two sides of moving blades. ब्लेडच्या वरती आणि ब्लेडच्या खाली प्रेशर कसं आहे? ब्लेडच्या खाली प्रेशर कसं होतं? डिक्रीज होतं. गेटिंग इट? सो डिक्रीज इज द करेक्ट आन्सर. आता हे जे खालचे आहेत हे जुन्या सिलेबस मधले आहेत, हे आत्ताच्या तुमच्या सिलेबसला नाहीये. एअर फ्युएल रेशो नाहीये. विच गॅस कॅन बी युज्ड फॉर वर्किंग मीडियम फॉर क्लोज्ड हे पण नाहीये. प्रेशर रेशो ऑफ गॅस टर्बाईन हे पण नाहीये. गॅस टर्बाईन हे पण नाहीये. हे काढलंय, गॅस टर्बाईन नाही आता सिलेबसला. All the hydraulic energy is converted into kinetic energy by passing it through a nozzle. This statement refers to Pelton wheel. Which of the following is a non-positive displacement pump? Non-positive म्हणजेच कुठला झाला? Reciprocating. बरोबर का? Centrifugal. Very correct. परत, which of the following is an impulse turbine? Pelton wheel. Pelton wheel is an impulse turbine. For viscous discharge like oil, which one pump is used? ऑइल साठी गिअर पंप असतो, जो की आपल्या सिलेबसला नाहीये. गेटिंग इट? ऑइल ट्रान्सफर करण्यासाठी गिअर पंप वापरला जातो, कारण ऑइलची विस्कॉसिटी नाही विचारायला पाहिजे बरं का, नाही विचारायला पाहिजे, कारण आपल्या सिलेबसला गिअर पंप नाहीये. सो ऍक्च्युअली एक्सपेक्टेड इज दे शुड नॉट आस्क, अँड डेफिनेटली दे विल नॉट आस्क. इफ ॲट ऑल दे विल आस्क, वी कॅन क्लेम. आपण क्लेम करू शकतो युनिव्हर्सिटीकडे, गिअर पंप इज नॉट इन देअर सिलेबस. Nothing to worry about that. Yes. Okay. So I will show you now the surge tank.
मी ड्रॉइंग मध्ये एक तुम्हाला दाखवला पण होता सर्ज टँक, तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही. आधी मला सगळ्यांनी काय सांगायचं, एक गोष्ट, तुमच्या घरामध्ये सपोज तुम्ही एक 7 मजली 8 मजली बिल्डिंग मध्ये राहताय, खूप उंच बिल्डिंग आहे तुमची, 7 स्टोरी 8 स्टोरी बिल्डिंग आहे सपोज, आणि घराच्या खूप वरती पाण्याची टाकी आहे, लेट अस से 7व्या मजल्यावर पाण्याची टाकी आहे तुमच्या घरात, आणि तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहताय. तुम्ही नळ चालू करता पाण्याचा, पाण्याला प्रेशर कसं असतं? जास्त प्रेशर असतं आहे की नाही? खूप प्रेशर असतो, व्हेरी हाय हो, प्रेशर. फास्ट. आणि जर आपण तो नळ सडनली बंद केला तर काय होतं? कधी अनुभव केलाय का? हॅव यू एव्हर इमॅजिन्ड इट? किंवा बोरचं पाणी आहे, बोरच्या पाईप मधून पाणी येत आहे, हाय प्रेशर असतं ना बोरच्या पाईप मधून येणारं पाणी, आणि डायरेक्टली तुम्ही जर तो नॉब बंद केला तर काय होतं? तर तुम्ही कधी हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स्ड इट? एअर सक्शन होतं. एअर सक्शन होतं. आवाज येतो का कसा? खट्ट दिशी कधीतरी आवाज येतो, किंवा पाईप थोडी व्हायब्रेट होते, झालंय का कधी असं? सडनली जर नळ बंद केला आपण, सडनली जर आपण हाय प्रेशर गोष्ट थांबवली तर मागं एक शॉक वेव्ह जाते. आता घरी गेल्यानंतर हा प्रयोग तुम्ही करू शकता. जर खूप हाय प्रेशर आहे, एखाद्या पाईप मधून खूप हाय प्रेशर चाललंय, तर एकदम काय करायचं, त्याचा नॉब एकदम बंद करायचा. ज्या पाईप मधून हाय प्रेशर वॉटर चाललंय त्या पाईप मधून, मग ती पाईप मे बी तुमच्या पंपला कनेक्टेड असेल, सेंट्रिफ्युगल पंपला कनेक्टेड असेल, किंवा ती वरून टाकीतून येत असेल, तर पाईपवर आधी हात धरायचा, पाईपच्यावर हात पकडायचा, आणि नंतर नॉब बंद करा किंवा नॉब स्विच करा. तर तुमच्या हाताला सडन स्ट्राईक बसतो, हाताला एक व्हायब्रेशन, एक छोटासा व्हायब्रेशन जाणवतं. गेटिंग? तर ते होतं ज्या वेळेस व्हेन इथं आपण टर्बाईनला पाणी देतोय, इथं आपण टर्बाईनला पाणी सोडतोय. गेटिंग? पेल्टन व्हील मध्ये मी तुम्हाला एक अरेंजमेंट दाखवली होती स्पियर मेकॅनिझमची. ते स्पियर मेकॅनिझम काय करत होतं? ते स्पियर मेकॅनिझम इथलं पाणी बंद करत होतं, इथलं पाणी थांबवत होतं. जर आपण इथलं पाणी सडनली थांबवलं, इफ वी विल स्टॉप दिस वॉटर सडनली, जर इथलं पाणी सडनली थांबवलं तर इथं पाठीमागं एक शॉक वेव्ह जाते. शॉक वेव्ह ट्रान्सफर्स बिहाइंड. गेटिंग इट? एक शॉक वेव्ह मागं जाते, त्या शॉक वेव्हला म्हटलं जातं वॉटर हॅमर इफेक्ट. त्या शॉक वेव्हला म्हटलं जातं वॉटर हॅमर इफेक्ट. आपल्या साध्या घरातल्या छोट्याशा पाईपला, 2 इंची पाईपला सुद्धा आपल्या हाताला जाणवेल एवढी शॉक वेव्ह तयार होते. तर मग इथं केवढी शॉक वेव्ह तयार होत असेल विचार करा. दी शॉक वेव्हज विल बी टू स्ट्रॉंग. ह्या शॉक वेव्हज इथल्या खूप स्ट्रॉंग असतात. दोज शॉक वेव्हज कॅन डॅमेज पेनस्टॉक. त्या शॉक वेव्हज पेनस्टॉकला डॅमेज करू शकतात. और इव्हन दी शॉक वेव्ह ट्रान्सफर टू डॅम फ्रॉम वॉटर. ह्या शॉक वेव्हज डॅम पर्यंत सुद्धा जाऊ शकतात वॉटर मधून. म्हणून काय केलं जातं माहिती का? पेनस्टॉकला मध्येच एका ठिकाणी होल घेतला जातो, ड्रिल केलं जातं, आणि तिथून पाईप बाहेर काढून एक टँक जोडली जाते. ह्या टँकची हाईट डॅमच्या हाईट एवढी असते. टँकची हाईट डॅमच्या हाईट एवढी असते. डॅमपेक्षा कमी नाही ठेवता येत. डॅमपेक्षा जर कमी ठेवली तर पाणी बाहेर पडेल. गेटिंग इट? याची हाईट जर डॅमपेक्षा खाली ठेवली तर इथून पाणी बाहेर पडेल. ह्याची हाईट ही डॅमच्या लेवलला मेंटेन केली जाते, थोडी बहुत कमी जास्त, नाहीतर डॅमच्या लेवललाच असते. मग इथून आलेली शॉक वेव्ह काय होते, ही इथं ओपन होते, ओपन टू ऍटमॉस्फिअर होते. ठीक आहे? इथून जी वॉटर हॅमर इफेक्ट आला तो इथं ओपन टू ऍटमॉस्फिअर होतो, आणि तो डॅम कडे जात नाही, आणि तो पेनस्टॉकला डॅमेज करत नाही, कारण आपण त्याला मोकळी वाट करून दिली. वी मेड इट अन ओपनिंग टू दॅट शॉक वेव्ह. क्लिअर? तर ही शॉक वेव्ह, ज्याला की वॉटर हॅमर इफेक्ट म्हणतात, टू रिलीज दॅट वॉटर हॅमर इफेक्ट सर्ज टँक इज युज्ड. असे टँक तयार केले जातात, सर्ज टँक. कशासाठी? टू रिमूव्ह दी वॉटर हॅमर इफेक्ट. ठीक आहे? अशी पेनस्टॉक असते, ह्या पेनस्टॉक मध्ये होल घेऊन इथं टँक तयार केले जाते.
This is how tanks are constructed. These tanks are called as surge tanks. Clear? तुम्ही कुठं वॉटर ट्रान्सपोर्टची लाईन जरी बघितली, पाण्याची खूप मोठी जर पाईपलाईन असेल आणि ते पाणी कुठं ट्रान्सफर केलं जात असेल, ट्रान्सपोर्ट केलं जात असेल, तर मध्ये एका ठिकाणी अशी सर्ज टँक पण लावली जाते, कारण त्या पाईपमध्ये पण खूप हाय प्रेशर असतं. गेटिंग? आणि ते हाय प्रेशर वॉटर कुठं स्टॉप झालं, स्टक झालं तर पाईप डॅमेज होऊ शकते, म्हणून तशा ठिकाणी पण सर्ज टँक केला जातो. गेटिंग? सो दी सर्ज टँक रिमूव्ह वॉटर हॅमर इफेक्ट. कुठे गेला क्वेश्चन? हा, सर्ज टँक. Air vessel is used to increase pressure energy. No. To pressure energy of water leaving to rise. No. To increase kinetic energy. No. Last one is correct. To prevent water hammer effect. Okay. To prevent water hammer effect. This is also not a part of syllabus, but as we are studying the turbines, this can be included in exam. आपण टर्बाइन शिकलोय, त्याच्यामुळे हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. Getting it? So that is why remember this. Surge tank is used to prevent the water hammer effect. Done with. Okay? MCQ पण झाले ह्याचे. खूप छान. चला आता आपण पुढचा आणि आपला शेवटचा चॅप्टर चालू करणार आहोत. कुठला आहे शेवटचा चॅप्टर आपला? कुठला चॅप्टर घेणार आहे आपण आता? कुठला राहिलाय सांगा. कोणी सिलेबसचा अभ्यास केला नाही का? एनीवन? बरं, सिलेबस मधून कुठला चॅप्टर काढायचं ठरलंय? ते पण माहित नाही. मी सांगितलं होतं का नाही? थर्मोडायनामिक्स मधलं. थर्मोडायनामिक्स नाही काढला. पॉवर प्लांट. पॉवर प्लांट नाही. पॉवर प्लांट जुन्या सिलेबस मध्ये होता. तुमच्या सिलेबस मध्ये एक्झाम्पल्स नाहीयेत सर. स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लोचे एक्झाम्पल्स सिलेबसला नाही आहेत. आणि दुसरं काय आहे? पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स. कुठला चॅप्टर? चॅप्टर नंबर 7, पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स. This chapter is removed from your syllabus. Okay, so only one chapter remained and some part of thermodynamics. तो कुठला चॅप्टर राहिला आपला आता? तर मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. कुठला चॅप्टर राहिला आपला? मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. This will be the last chapter we are studying. Okay, so let me open. तुम्ही सिलेबस देता तर रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ते चॅप्टर दिलेत की. कधी दिलेत? मग ते जुना सिलेबस झाला. मी बदलला म्हटलं की सिलेबस त्याच्यानंतर. तुम्हाला दाखवू का सिलेबस बदललेला कसा आहे तो? हा बदललेला सिलेबस. आता हा असणार आहे तुमच्या परीक्षेला. पंप, कॉम्प्रेसर, टर्बाइन्स हा पहिला चॅप्टर आहे. जो जुना सिलेबस अगदी सुरुवातीला आपली डिव्हिजन चालू घेतलं होतं का नाही, तो सिलेबस बदलला विद्यापीठाने. परत बदलल्यानंतर परत त्यातला एक चॅप्टर कमी झाला. आणि तो चॅप्टर कधी कमी झाला? आता 2-3 दिवसापूर्वी. तर आता फायनल सिलेबस हा असणार आहे. काय काय आहे? पंप्स, कॉम्प्रेसर्स आणि टर्बाइन्स. त्याच्यानंतर आपण आता हा चालू करणार आहे, मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. क्लिअर? त्याच्यामध्ये आपण सेंट्रल लेथ बघणार आहे, ड्रिलिंग मशीन बघणार आहे, मेटल जॉईनिंग प्रोसेसेस मध्ये वेल्डिंग बघणार आहे, त्याच्यानंतर सोल्डरिंग बघणार आहे, ब्रेझिंग काय असते बघणार आहे, आणि हा एक थर्मोडायनेमिक्स. ओके, मग थर्मोडायनेमिक्सचा सिलेबस किती राहिलाय बघा. थर्मोडायनेमिक्सचा सिलेबस फक्त एवढा राहिलाय. कुठला राहिलाय आपला? आपण कुठपर्यंत आलोय? एवढं राहिलंय. SFEE हा पॉइंट आपला राहिलाय शेवटचा.
फर्स्ट लॉ अप्लाइड टू फ्लो प्रोसेस, त्यालाच म्हटलं जातं स्टेडी फ्लो प्रोसेस. ओके, सो स्टेडी फ्लो प्रोसेस आणि स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. ओके, तर पहिल्या चॅप्टर मधला एवढाच पार्ट राहिला आपला घ्यायचा. व्हॉट इज मीन बाय स्टेडी फ्लो अँड इट्स डेरिवेशन. ओके, काय म्हणताय? हॅलो हॅलो, someone was saying something. हे शेअर केलंय का म्हणून. काय केलंय का? स्प्रेडशीट का म्हणून. सॉरी, तुमचा आवाज काहीच येत नाहीये. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करता का, मला येईल मेसेज. स्प्रेडशीट मध्ये आहे का म्हणते कोणती? स्प्रेडशीट मध्ये सिलेबस आहे का? होय, बर बर बर. स्प्रेडशीट मध्ये सिलेबस नाहीये, ठेवू का? बरं ठीक आहे, स्प्रेडशीट मध्ये सिलेबस ठेवून टाकतो. हा, तर हा सिलेबस आहे आपला एवढाच. त्यातलं फक्त आपला एवढा पार्ट राहिलाय, फर्स्ट लॉ. बाकीचं झालंय का बघा बरं, तुम्हीच सांगा मला, झालंय का? थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन झाली का? हो सर झाली. सिस्टीमच्या डेफिनेशन झाल्या, सराउंडिंगची झाली, युनिव्हर्स झाली, टाइप्स ऑफ सिस्टीम झाल्या, स्टेट ऑफ सिस्टीम आपण बघितली, प्रॉपर्टीज बघितल्या, इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम शिकलो का आपण? शिकलो का? कधी असतं थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, सांगा बरं बघू कोण. व्हेन वी से थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इज प्रेझेंट. 3 कंडिशन असल्या तर त्या. हा बरोबर, 3 कंडिशन होत्या. कुठल्या 3 कंडिशन होत्या? केमिकल इक्विलिब्रियम. बरोबर, मेकॅनिकल, थर्मल आणि केमिकल, हे 3 असले की थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे म्हणायचं. त्याच्यानंतर आपण प्रोसेसची डेफिनेशन बघितली, सायकलची डेफिनेशन बघितली, झिरोथ लॉ बघितला, वर्कची डेफिनेशन बघितली का? वर्कची डेफिनेशन, हा, फॉर्म्स ऑफ वर्क बघितले. त्याच्यानंतर हीटची डेफिनेशन बघितली, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर बघितले, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन बघितले. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघितला, त्या फर्स्ट लॉच्या डिफरंट डेफिनेशन्स आपण बघितल्या. आठवते का? 4-5 डेफिनेशन्स मी सांगितल्या तुम्हाला. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं, न्यूमेरिकल ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आठवतंय का? येस सर. हा, हे न्यूमेरिकल पण आपण बघितलं होतं, है ना. Q इज इक्वल टू W प्लस डेल्टा U, है ना. समेशन ऑफ Q इक्वल टू समेशन ऑफ W. तर ते न्यूमेरिकल ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, आता आपलं फक्त ते SFW राहिले थोडस. ओके, चलो. So now let us we will go ahead with this chapter, unit number 6, machine tools and joining processes. Clear? So if you सिलेबस मध्ये सर फक्त न्यूमरिकल थर्मोडायनामिक्सलाच आहेत ना? अजून एक चॅप्टर होता न्यूमेरिकलचा, पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम, तो आपण काढून टाकला. मग आता फक्त थर्मोडायनामिक्स. आता फक्त थर्मोडायनॅमिक्स मध्ये न्यूमेरिकल आहे, ते पण MCQ मध्ये पडणार 1 मार्कला. गेटिंग इट? म्हणजे अजून पॅटर्न फायनल नाहीये, पण 99% दिस विल ओनली बी द पॅटर्न, MCQ बेस. दॅट इज वाय वी आर स्विचिंग अवर इंटेन्शन. त्याच्यामुळे तर आपण इंटेन्शन पण थोडंसं बदललं ना, त्याच्यामुळे आपण सगळे MCQ वगैरे आता डिस्कस केले वर्गात. त्याच्यामुळेच केली की, कारण मे बी 99% तुमची एक्झाम ही MCQ बेस होईल. 99%. 1% मध्येच जर काय झालं, इकडं तिकडं कोणी ऑब्जेक्शन घेतलं, काय इश्यू झाला, तरच थोडं बहुत काय तर होईल. ओके, चलो. So let us we will start our next chapter, machine tools and joining processes. जर तुम्ही फिजिकली इथं असला असता, if you would have been here physically, then this chapter we would have conducted in workshop only. मी हा चॅप्टर दरवर्षी वर्कशॉप मध्येच घेतो. मी वर्गात कधी हा शिकवत नाही जास्त, किंवा वर्गात जरी शिकवला तरी हा असा PPT वरती 2-3 लेक्चर मध्येच मी संपवायचो, 2-4 लेक्चर मध्ये संपवून टाकायचो पूर्ण. याची सगळी थिअरी ऍक्च्युली वर्कशॉप मध्येच घेतली जायची. प्लस फिजिकली येताना जी काही A डिव्हिजनची अगदी सुरुवातीला मुलं आली होती 5-6, त्यांना मी घेऊन पण गेलो होतो वर्कशॉप मध्ये. मी त्यांना दाखवलं पण होतं, लेथ मशीन वगैरे दाखवली होती. आय हॅव शोन देम द लेथ मशीन. आहे का कोण आठवत आहे का? हा, लेथ मशीन कडे नेलतं मी दाखवायला. So 2-4 girls also were there and remaining boys also were there. So that is why we have seen, I have shown lathe machine to few of the people. Clear? Welding also I did shown.
बट वेल्डिंग ज्यावेळेस मी शिकवत होतो त्यावेळेस ए डिव्हिजनचं कोणच नव्हतं. जी डिव्हिजनची 5-6 मुलं तर होती गिडगी. त्या मुलांना मी वेल्डिंग वगैरे दाखवलं होतं. सो लेट अस वी विल गो अहेड विथ दिस. व्हॉट इज मीन बाय मशीन टूल्स? लेट अस विल सी द डेफिनेशन. सॉरी तुमचा आवाज पूर्ण ब्रेक होतोय. हॅलो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये न्यूमरिकल्स किती मार्क्स लागतात? 1 मार्कला 1 मार्क ओनली. जे काही आपले एमसीक्यू पडणार ते 1 मार्कचाच पडणार, एमसीक्यू असेल तर. गेटिंग इट? बघू अजून काय असं पॅटर्न डिस्प्ले झालं नाही, डिस्कस झालं नाही, चर्चा झाली नाही एक्झामची. बघू एक्झाम काय टेन्शन तर घेऊ नका. प्रॉब्लेमचा तर प्रॉब्लेम तर आपण घेतलेलेच आहेत की काय. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट. घेतलेत त्या प्रकारचे पडतील फार फार तर. ओके. So let us we will go ahead with this chapter, machine tool and joining processes. याला आधी नाव होतं मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, तर त्याचं आता बदललंय नाव आणि त्याचं नाव आपण केलेलं आहे मशीन टूल्स अँड जॉईनिंग प्रोसेसेस. सो लेट अस फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ मशीन टूल्स. व्हॉट इज मीन बाय मशीन टूल? टू व्हॉट वी कॉल एज मशीन टूल? कशाला मशीन टूल असं म्हणतो आपण? कॅन एनीवन टेल मी? पण मशीन टूल कशाला म्हणतो? सांगा. ज्यांना मी सांगितले डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे मला. सांगा की, वाट बघायला लागलो मी. एनीवन द डेफिनेशन ऑफ मशीन टूल्स? मराठीत सांगा. डेफिनेशन मधले तुकडे सांगा, जे काही तुम्हाला आठवत असतील ते. व्हॉट एव्हर यू नो, व्हॉट एव्हर यू डू रिमेंबर, यू टेल मी. वी विल कन्स्ट्रक्ट द डेफिनेशन. मशीन टूल्स म्हणजे ते हँडलिंग करायला, कटिंग करायला वगैरे वापरते. वेल्डिंग करायला. बरोबर. आता आपल्या पुढं दोन शब्द आले महत्वाचे. त्यातला आपण एक घेऊया फक्त, की कटिंग. लेट अस वी विल यूज दिस वर्ड कटिंग. ओके. एनीथिंग एल्स? हँडलिंग. काय? ग्राइंडिंग. ओके ठीक आहे ना. हा, ग्राइंडिंग मेटल पण बरोबर. फॉर्मिंग पण ह्याच्यातच असतं ना सर? नाही, मेटल फॉर्मिंग तसंच आहे, तसंच आहे. पण आपल्या डेफिनेशन मध्ये आपण मेटल फॉर्मिंग घेणार नाही आपल्या डेफिनेशनच्या ह्याच्यामध्ये. मेटल फॉर्मिंग इज ऑल्सो ए मशीन टूल ऍप्लिकेशन ओनली. ओके. सो लेट मी कम टू डिफॉर्मेशन. नाही रे, फॉर्मिंग मध्ये डिफॉर्मेशनच केलं जातं, बट त्याला ऍक्च्युअली नाव द्यायला पाहिजे ना आपल्याला काहीतरी. फॉर्मिंग, मेटल फॉर्मिंग जे आहे का नाही, तो डिफॉर्मेशनचाच एक प्रकार आहे. बट जे ऍक्च्युअल डिफॉर्मेशन हा वर्ड येतो ना, तो डिफॉर्मेशन वर्ड हा प्लास्टिक आहे ना, प्लास्टिसिटी, इलॅस्टिसिटी तिकडे जातो. तो तिकडे जातो वर्ड. तर बघू, डिस्कस करू आपण. मला वाटलं होतं की जी काही इथं वर्गात आलते त्यांनी काय तर थोडं बहुत सांगतील की मेटलच्या चिप्स होत्या सर, आपण काहीतरी ते टर्निंग का काहीतरी करत होतो सर, आपण ते फेसिंग का काहीतरी करत होतो सर, है ना. मी त्यांना दाखवलं होतं. आय हॅव शोन देम द मशीन टूल. सो आय वॉज एक्सपेक्टिंग द आन्सर फ्रॉम देम, समथिंग लाईक दिस. सो लेट मी टेल यू. सो मशीन टूल्स काय आहेत? पॉवर ड्रिव्हन. पहिली गोष्ट काय आहे, त्या पॉवर ड्रिव्हन असतात. पॉवर ड्रिव्हन म्हणजे काय, तर त्या मशीन्स
चालण्यासाठी, त्या मशीन्स वर्क होण्यासाठी त्यांना पॉवर इनपुट दिली जाते. मेकॅनिकल पॉवर इनपुट त्यांना दिली जाते. गडी कुठली मेकॅनिकल पॉवर? ती मोटर असेल, दॅट मे बी अ मोटर, दॅट मे बी अ इंजिन, आयसी इंजिन, दॅट मे बी अ टर्बाईन. त्याला इंजिन असेल, टर्बाईन असेल किंवा मोटर असेल. ह्या तीन काय आहेत? हे तिघही पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइसेस आहेत. मग ह्यांनी तयार केलेली पॉवर ह्या मशीनला दिली जाते. सो मशीन टूल्स आर पॉवर ड्रिव्हन. त्याला तुम्ही म्हणू शकता पॉवर ऍब्सॉर्बिंग, तुमच्या पंप कॉम्प्रेसर टर्बाईनच्या भाषेत. सो मशीन टूल्स आर पॉवर ड्रिव्हन और पॉवर ऍब्सॉर्बिंग डिव्हाइसेस युज्ड टू, वापरल्या जातात कशासाठी? रिमूव्ह दी एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल. म्हणजे काय सर? व्हॉट इज मीन बाय रिमूव्हिंग एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल? जे आता आपण बघितलं कटिंग मध्ये, कटिंग करतो आपण म्हणजे काय करतो? आता आपण केस कट करतो. केस कट करतो म्हणजे काय करतो? नको असलेले केस कापून टाकतो. सेम थिंग, एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल रिमूव्ह करायचा. एक्सेस म्हणजे नको असलेला. गेटिंग इट? सो रिमूव्हिंग एक्सेस स्टॉक ऑफ मटेरियल. गेटिंग इट? मग ग्राइंडिंग, ग्राइंडिंग मध्ये काय केलं जातं? मेटलला आपण ग्राइंड करतो. ग्राइंड करतो म्हणजे काय करतो? वरचा भाग आपण खरडून काढतो. दॅट इज ग्राइंडिंग. खरडून का काढतो? कारण तो वरचा भाग आपल्याला नको असतो, म्हणून तो आपण काढून टाकतो. Getting it? So this is metal devices used to remove the excess stock of material. Excess stock of material remove करायचा in the form of, कुठल्या फॉर्म मध्ये? चिप्स. इन दी फॉर्म ऑफ चिप्स. चिप्सच्या फॉर्म्स मध्ये. फ्रॉम दी, लिहिले की आपण बरोबर ना, स्टॉक ऑफ मटेरियल, फ्रॉम दी वर्क पीस. फ्रॉम दी वर्क पीस. वर्क पीस म्हणजे काय? ज्या मेटल मधून आपण तुकडा कट करून काढणार आहोत, ज्या मेटलला, ज्या कंपोनेंटला आपण ग्राइंड करणार आहोत, त्याला वर्क पीस म्हणायचं. किंवा थोडक्यात ज्या याच्यावर आपण टूलवर, मशीन टूलवर जी गोष्ट आपण मशीन करणार आहे, मशीनिंग करणार आहे, त्याला वर्क पीस म्हणायचं. गेट इट? So machine tools are power driven devices used to remove the excess stock of material in the form of chips from the workpiece. Okay? आता this can be achieved. हे कसं केलं जातं? This can be achieved by creating the relative motion between workpiece and tool. हे कसं केलं जातं? तर हे केलं जातं by creating the relative motion between workpiece and tool, workpiece and cutting tool. Clear? सर काही कळालं नाही. Just wait, I will show you. हा, कुठे गेला? So see this image. What this person is doing? What this person is doing? What he is doing? Tell me. The potato. He is removing the excess stock of material. So what he is doing? He is removing excess stock of material in the form of chips, potato chips, in the form of chips
From the workpiece, this is workpiece. Getting it? From the workpiece. मग इथं पुढचा प्रश्न, बाय क्रिएटिंग रिलेटिव्ह मोशन, हे कुठं आहे सर? बघा इथं रिलेटिव्ह मोशन कुठं आहे सांगा. हा, रिलेटिव्ह मोशन कुठे येतं? शिकलात ना फिजिक्स मध्ये रिलेटिव्हिटी, रिलेटिव्ह मोशन. व्हेअर इज रिलेटिव्ह मोशन? बटाटा प्रेस करतो सर. बरोबर, इथं दोन गोष्टी आपण करतो बघा. पहिली, रिलेटिव्ह मोशन कुठं आहे? हा जो स्लायसर आहे, हा स्लायसर आपण फिक्स्ड पकडलाय. वी हॅव हेल्ड दिस स्लायसर स्टेशनरी. हा स्लायसर कसा आहे? स्टेशनरी आहे. आणि याला आपण काय देणार आहे? याला आपण टू अँड फ्रो मोशन देणार आहे. बरोबर आहे का? का नुसता असा बटाटा इथं पकडला म्हणजे ऑटोमॅटिकली चिप्स खाली पडतात असं काय आहे का? नाही ना. आपल्याला इथं काय करावं लागतं? या बटाट्याला पुढं माग स्लाइड करावं लागतं ना. वी नीड टू स्लाइड इट बॅक अँड फोर्थ. गेटिंग इट? तर याला पकडलं स्टेशनरी आणि याला रेसिप्रोकेटिंग मोशन दिली, तर ह्या दोघांमध्ये झाली रिलेटिव्ह मोशन. प्लस अजून एक प्रकारची मोशन असते. कुठली मोशन? या बटाट्याला आपण खाली पण प्रेस करतो. बरोबर आहे का? जर बटाट्याला खाली प्रेसच केलं नाही तर स्लाइस मिळतील का? नाहीत मिळणार. जर तुम्हाला स्लाइस पाहिजे असतील तर ह्याला खाली प्रेस करावं लागणार आहे. बरोबर आहे का? याला जर खाली प्रेस केलं तरच इथं स्लाइस मिळतील. बरोबर आहे का? आता मला सांगा, जर मी याला खूप जोरात खाली दाबलं आणि स्लाइड केलं, काय होईल? स्लायसर तुटेल म्हणायचं नाही, स्लायसर तुटत नाही. हा, स्लाइड जाड होते. बरोबर. इथं पडणारी चिप काय होणार? जाड होणार. द चिप साईज विल इनक्रीज. असंच लिहायचंय आपल्याला परीक्षेत. ह्या मोशनला, ही जी खाली प्रेस करायची मोशन आहे की नाही, ह्या मोशनला म्हणायचं असतं फीड मोशन किंवा फीड. नुसतं फीड म्हणा किंवा फीड मोशन म्हणा. इफ फीड इज मोर, इफ फीड मोशन इज मोर, जर फीड जास्त झाला, फीड मोशन जास्त झाली, तर दी साइज ऑफ चिप इनक्रीजेस. चिप साइज इनक्रीजेस. चिपची साइज वाढते. गेटिंग इट? आता मला सांगा, जर चिपची साइज वाढली तर ते चिप्स चांगले दिसतील का हो? अगदी जाड जाड चिप्स आल्या तर त्या चांगल्या दिसतात का? नाही, है ना. याचाच अर्थ, सो लार्ज चिप साइज, लार्ज चिप साइज म्हणजे चिपची साइज जर मोठी असली तर डिक्रीजेस दी सरफेस फिनिश. सोपं आहे का नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग? आपल्या घरात आहे हो. गेटिंग इट? लार्ज चिप साइज, चिपची साइज जर लार्ज झाली तर काय होती? डिक्रीजेस दी सरफेस फिनिश. सरफेस फिनिश डिक्रीज होतो. एवढंच लिहायचं आपल्याला. इट इज सिंपल. गेटिंग इट? आता पुढचं मला सांगा, आपण ह्याला जास्त खाली खाली प्रेस केलं नाही जास्त, ठीक आहे? आपण याला जास्त खाली प्रेस केलं नाही, अगदी नॉमिनल प्रेस केलं त्याला, अगदी नॉमिनल. जेवढी चिप साईज पाहिजे अगदी व्यवस्थित तेवढ्याच साईजनं. पण मी पुढं माग रेसिप्रोकेट करायचं स्पीड आहे ना, ते स्पीड जर वाढवलं तर काय होईल? पुढं माग करायचं स्पीड खूप जास्त केलं, हाय स्पीड, आणि खाली दाबायचं प्रेशर तेवढंच आहे, अगदी ऑप्टिमम, ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. ह्याचं स्पीड खूप वाढवलं, काय होईल? चिप साइज डिक्रीज. चिपची साईज ठीक आहे, आपण कॉन्स्टंट पकडू. एक ठराविक प्रेशर लावलं, ठराविक फोर्स आहे, त्याच्यामुळे चिपची साईज कॉन्स्टंट राहणार आहे. तर होतं काय ह्या केसमध्ये? बटाटा लवकर संपेल, आहे की नाही? लवकर चिप्स पाडून होतील, बरोबर ना? है ना? बटाटा लवकर संपेल. तुम्ही जास्त फास्ट केलं का बटाटा लवकर संपेल, चिप्स लवकर तयार होतील. तर याचाच अर्थ काय होतो? दिस इफ यू विल इन्क्रीज द रिलेटिव्ह मोशन, द मटेरियल रिमूव्हल रेट इन्क्रीजेस. Increasing the
स्पीड ऑफ ऑपरेशन. आता ह्या स्पीड ऑफ ऑपरेशन हा नॉन टेक्निकल वर्ड आहे. ह्याला टेक्निकल वर्ड काय आहे ऍक्च्युली, तर ह्याला टेक्निकल वर्ड आहे प्रायमरी मोशन. याला खरा अर्थ काय आहे, प्रायमरी मोशन. मी सांगतो, आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज प्रायमरी मोशन अँड व्हॉट इज ऑल. सो इन्क्रीजिंग दी प्रायमरी मोशन increases the material removal rate. मटेरियल रिमूव्ह होण्याचा रेट वाढतो विदाउट डिक्रीजिंग दी सरफेस फिनिश. सरफेस फिनिश डिक्रीज न होता. क्लिअर. आणि याच्या उलट इथं अजून एक आपला पॉइंट लिहायचा राहिला. लार्ज चिप साइज डिक्रीजेस दी सरफेस फिनिश अँड increases the material removal rate. हे खरं आहे का, हे बरोबर आहे का सांगा बरं. जर चिपची साईज वाढली तर सरफेस फिनिश डिक्रीज होतो, चिप चांगली दिसत नाही, चिप खराब दिसते. अँड इन्क्रीजेस दी मटेरियल रिमूव्हल रेट. चिप साईज मोठी असली तरी देखील बटाटा लवकर संपेल, चिप्स पाडून लवकर होतील. गेटिंग इट. इथं पण मटेरियल रिमूव्हल रेट वाढतो, पण इथं काय होतं, इथं सरफेस फिनिश डिग्रेड होतं. दुसऱ्यामध्ये पण रिमूव्हल रेट वाढला पण सरफेस फिनिश डिग्रेड झाला नाही, खराब झाला नाही. ओके. तर ठीक आहे, आज आपण फक्त काय शिकलो, तर मशीन टूलची डेफिनेशन शिकलो. जस्ट वी हॅव सीन दी डेफिनेशन ऑफ मशीन टूल. रेस्ट पार्ट ऑफ चॅप्टर we will continue with next lecture. ठीक आहे. So shall we stop here now? झालं ना, एवढाच वेळ असतं ना आपलं लेक्चर. हा, इट्स टाइम्स अप. ठीक आहे, थँक्यू.